उंबरडा बाजारात मृत्यूची उघडी पेटी, हॉस्पिटलचा विषारी कचरा थेट रस्त्यावर, प्रशासन झोपेत. एकीकडे देश स्वच्छतेच्या गप्पा मारत असताना उंबरडा बाजार परिसरात मात्र सार्वजनिक आरोग्याचा खेळखंडोबा सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. येथील मुख्य रस्त्यावर आणि विशेषतः उंबरडा ते सुकळी ते दारव्हा रोडवर हॉस्पिटलचा हा भयंकर विषारी कचरा, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकला जात असून हा प्रकार म्हणजे स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणारी मृत्यूची उघडी पेटी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून उंबरडा बाजार परिसरातील रस्त्यांच्या कडेला आणि उंबरडा ते सुकळी ते दारव्हा रोडवर वापरलेली इंजेक्शन्स, रक्ताळलेले कापूस, सलाईनच्या बाटल्या, एक्सपायरी झालेली औषधे आणि हातमोजे यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे बंधनकारक असताना काही खासगी रुग्णालये आणि क्लिनिक्स आपला खर्च वाचवण्यासाठी हा विषारी कचरा रात्रीच्या अंधारात थेट रस्त्यावर फेकून देत आहेत. उघड्यावरील या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि त्वचेचे गंभीर आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. खेळणारी लहान मुले किंवा भटक्या जनावरांचा या कचऱ्याशी संपर्क आल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. सुया टोचल्याने हिपॅटायटिस बी किंवा HIV सारख्या जीवघेण्या रोगांचा धोका नाकारता येत नाही. इतका गंभीर प्रकार डोळ्यांसमोर घडत असतानाही आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन डोळे झाकून बसले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कचरा टाकणाऱ्या त्या पांढऱ्या कपड्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यास प्रशासन का कचरतीये? एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? हा कचरा नसून मृत्यूचे आमंत्रण आहे. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी हॉस्पिटल्सवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा उंबरडा बाजारवासीय तीव्र आंदोलन छेडतील. स्थानिक नागरिक, आता तरी प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उंबरडा बाजारला या विषारी विळख्यातून मुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.